पण हे दृढ होण्यासाठी भक्ती करावी लागेल, नामस्मरण करावंच लागेल. आणि अशा प्रकारे या नामस्मरणाच्या प्रवाहात वाहत वाहत गेला की मग काय होतं, अभंगाचं तिसरं कडवं. भुंकत कुत्रा भांडे भांडे घरी नळ आले, नळाला पाणी सुरू आहे. मग ते भांड जर भरायचं असेल तर नळ काय करावं लागेल, चालू करावं लागेल की नाही. नळ चालू केला आणि भांड त्याच्या खाली ठेवलं, भरायला का कधी ते. आपलं हित जर पूर्ण देवाकडून हित जर आपलं करून घ्यायचं असेल, संताकडून जर हित करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नाम. भुंकत कुत्रा आला इथं, भुंकत भुंकत जायचंय. जर तुम्ही भुंकत नाही की नामस्मरण करायचे. माऊलीची एक सोपी गोष्ट करा. अरे 25 लाख लोक त्या माऊलीच्या दिंडीत जातात, परंतु जाताना काय येतात महाराज, काय हो नामस्मरण करतात, नामस्मरण करत जातात. ज्याप्रमाणे कुत्रा भुंकत जातो त्याप्रमाणे ते देखील नामस्मरण करत जातात, नाही का. सांगण्याचं तात्पर्य एकदा का असं नामस्मरण करत करत गेले की ज्याप्रमाणे नळ सुरू झाल्यानंतर ते भांड भरतं, भांड भरल्यानंतर घरात आणलं जातं, त्याचप्रमाणे आपण नामस्मरण करत करत गेलं की असं समजा की आपण आता त्या संतांच्या उपदेशासाठी लायक झालो. एखादा गाडो याला घाला माल काय गाडवा तुला काय माल घाला. एक आता मला भेटला होता, मला सप्त्यात मला माळ घाला. म्हटलं कशाला रे, मग मी तुमच्यासारखा होईल. माझ सारखा तुला मोठा काय म्हटलं, मला लोक असताना चालताना शिवे देते. तू काय ठीक आहे शिवाय तू त्यांच्यावर हे होशील. कशा करता तुला माळ कशा करता घालू, म्हणजे काय करावं. लोक मला काही बोलत नाही, काही करत नाही, मग नमस्कार करत नाही, तुमच्या पाया पडते. तुला माळ घातली तुला पाय पडणार काय म्हटलं. गाढवा म्हटलं अरे दारू याला माळ घातली तर काय लोक पाया पडणार. तू असं कर म्हटलं, 4 महिने निर्लेच नाही राहा आणि माझ्याकडे एक नाही तुला तर माळा घालून देतो म्हटलं. त्याला जवळ बोलवलं वाटलं म्हटलं तरी काय दररोज किती रुपयाची पितूर आहे तू, 50 रुपयाची. एका महिन्यात किती रुपये झाले ती, 1,500ची. किती वर्ष झाले रे, आणि एका वर्षात किती झाले, 12,500 किती वर्षापासून, म्हणजे 20 वर्षापासून. म्हटलं लाव हिशोब. वाढले पुन्हा 9 लाख रुपयाचा हिशोब लागला होता मला तुम्हाला. 9 लाख म्हटलं गाढवा, तू जर 9 लाख रुपये डिपॉझिट ठेवले असते तर सिव्हिल कॉलनीमध्ये बंगला बांधला असता म्हटलं. तू
असं कोणी सांगितलंच नाही. तू कोणाकडे गेलाच नाही ना, मग तुला कोण सांगणार आहे? म्हणून धुमकत आला हिता. हो, त्या हिताला त्या याच्यावर आपण यायला पाहिजे, पदावर यायला पाहिजे. अरे तू 10वा वर्ग शिकला नाही आणि मला होतं की मला कॉलेजच्या 12 वर्गात शिकवायला पाठवा, कसं काय पाठवणार त्या ठिकाणी ते हेडमास्टर तुला नाही का? सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. हो महाराज, हे सर्टिफिकेट मिळायला पाहिजे आपल्याला. सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बरं का माझ्यावर लय लोक आक्षेप येतात. महाराज काय सांगा तुम्हाला, यायला कीर्तन करायचा अधिकार होते. मला जर अधिकार नसतात भगवान महाराज त्यांच्या कीर्तनाच्या दिवशी मला पाठवलं असतं का? पहिली गोष्ट आहे कुसळ्या सप्ताह चालतात. कुसळ्या कुठं तुम्हाला माहिती? कोणाचा? कॉलेज पाशी शिंगण करतात. आपण त्याला काय म्हणायचं? कुसळ्या सप्ताह. बरं का, भिंगवाला किंवा महाराजांमध्ये काहीतरी तब्येत बिघडली आणि मला काही, मी त्यांच्या मार्गाला लागलो नव्हतो, आला विषय म्हणून बोलून आलो. मग त्या कुसळ्या सप्ताहामध्ये कीर्तन सुरू होतं. सिंदरकर, हे लक्ष्मणरावाने, भगवानराव सोनूने, शरद आंबुसकर, कौलिंगे, हा त्यावेळेस. आणि नेमकं भगवान बाबाला सांगितलं कोणाला आणू नका, कोणीला आणा. आम्हाला कृपा झाली. हो कृपा. आणि मग ते मी ते गाडी घेऊन आले. चला मला तुम्हाला भगवान मला सांगितलं कीर्तन करायचं. मला सांगितलं एवढ्या मोठ्या सप्ताहात मी काय कीर्तन करणार? मागणी करा म्हणून. काय करणार, कसं काय करणार, मग काय करणार, कसं काय करू? म्हटलं गड्या ही आता परीक्षा आहे आणि बाबाची आज्ञा आहे. असं समजायचं की आता बाबाला शब्दप्रमाण आणखून टाकायचं आणि बोलायचं, सांगण्याचं तात्पर्य. मग मी हितावर आलो तेव्हा बाबाला परवानगी दिली नसतं ना. लोक काय बोलते हो, आता ती येणे आपण काय करू त्याला? त्या लेव्हलला आपण यायला पाहिजे. त्या लेव्हलला जर आपण आलो नाही तुम्हाला काय समजेल का? नाही, हजरत महाराजांचा तुमचा काकडा पाठ आहे, मग तुम्हाला कधीतरी बोलवलं का होईल? हो मी म्हणतो काकडा. सांगण्याचं तात्पर्य त्या लेव्हलला आपण यायला पाहिजे, त्या हितावर आपण यायला पाहिजे. हो भूमकाचं पुत्र आला हिता, मग संती हात दिला माथा. माथ्यावर हात ठेवण्याची कृपा करणे बरं का. नेत्र कृपा असते संतांची. नुसतं पाहिलं की कृपा होते. आलिंगन कृपा म्हटलेलं आहे. कधी कधी आलिंगन दिल्यानंतर. आणि हस्त कृपा आहे. कृपादान केले संती कल्पांती सरेना. आणि मग अशी कृपा केल्यानंतर संत काय करतात? पुत्र Yeah.
नुसतं माथ्यावर हात ठेवते महाराज. तर काय करता संत? कुतऱ्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. या ठिकाणी जो पाश आहे, साखळी म्हणजे काय? पाश. एखाद्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी असली म्हणजे त्या पाच झाला की बंधन आहे की नाही? मग बंधनातून मुक्त केलं, पाशातून मुक्त केलं. कुतऱ्या गळ्याची साखळी हे सप्त पाश या जीवाच्या पाठीमागे लागलेले आहे. पहिला जर पाश कोणता आहे की महाराज या ठिकाणी काळ पाश. काळ पाश हा पहिला पाश आहे. कारण आपल्या या जीवाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे महाराज. ठीक आहे. पुन्हा जागी व्हारी आता करा पडलेले आता भारीच्या जन्माच्या पुनरुत्ती जननम पुनरुत्ती मरणम पुनरुत्ती जननी जठरे किती वेळा जन्माया रे किती व्हावे जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं. हा काळ आपल्या पाठीमागे काळ पाच आहे. हा काळ पाच जर आपल्याला चुकवायचा असेल तर संत काय? अरे तुकाराम महाराज जगा काळ काय आणि माथा दिला पाय. बरं का? हो संत या जीवाला काळ पाशातून मुक्त करतात महाराज. मुक्त करतात. अरे एवढं काय काय अशी उदाहरण महाराज. नुसतं तुम्ही गंध लावा. हो गंध लावा. त्या गंधाला पाहिलं की लगेच यमराज म्हणते की आमचं एक गिऱ्हाईक नाही का? हो सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. हो आमचे वडील त्यावेळेस वारकरी महाराज ते गंध लावायचे आणि सैलानी बाबाचं पिशाचं पिपळगाव आमचं ते नाव ठेवायचे. मी म्हणजे आता मी इकडे शाळेत शिकायला होतो की घरी गेलो बाबा येत होतं तर मला नाव ठेवतो. कशाला येणार होता गंध गिंद? म्हणजे बेटा तुला कळत नाही. आता मी त्या अर्जात गेलो मला कळत नाही कसं काय? बाप्पा पुढे बोलायची हिंमत होती त्यावेळेस. तुला कळत नाही कसं काय? अरे प्रवाशाचा रस्त्याने चालला होता वगैरे आंब्याखाली झोपला म्हणे आणि तेवढ्यात त्याच्या कपाळावर काय कावळ्याने काय टाकली म्हणे विष्ठा टाकली. काय टाकली? विष्ठा टाकली. कावळ्याची विष्ठा कोणत्या रंगाची असते? पाटील पांढरी. पांढरा पिवळसर रंगाची असते ती विष्ठा. आणि नेमकंच काळ त्या ठिकाणी आला महाराज. नेमकंच आत्मा बाहेर पडला. हो आणि त्यावेळेस ते यमराज धावून आले. यमराज आले त्यांनी पाहिलं ते कपाळाला